नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती एम जी डेअरी फार्म अँड डिजिटल सर्व्हिसमध्ये. तर आज आपण आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं हे बघणार आहोत. 1 मिनिटामध्ये आपण आधार कार्ड डाउनलोड करणार आहोत. ते कशा पद्धतीनं करायचं आहे ते आपण पाहणार आहोत. जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपल्याला सुरुवातीला इथं गुगलवरती यायचं आहे आणि UIDAI या वेबसाईटवरती तर पहिलं चेन तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आणि ओपन करायचं आहे. तर ही पहिली साईट ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तुम्हाला. इथं तुम्हाला तुमची लँग्वेज असेल, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, ही तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. आणि नंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला ओपन झालेला दिसेल. नंतर आपल्याला काय करायचं आहे, स्क्रोल करून खाली यायचं आहे आणि इथं बघा तुम्हाला एवढ्या जे सर्व्हिस आहेत तुम्हाला ते बघता येणार आहेत. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, अपडेट आधार कार्ड हे जे आहे म्हणजे मोबाईलवरून सर्व सर्व्हिस ॲक्टिव्ह नाही आहेत, परंतु तुम्ही ज्या सर्व्हिस तुम्हाला मोबाईलवरती जसं डाउनलोड असेल किंवा आधारचं स्टेटस चेक करायचं असेल किंवा तुम्हाला आधार कार्ड PVC कार्डमध्ये ऑर्डर करायचं असेल किंवा PVC कार्डचं स्टेटस चेक करायचं असेल, अशा प्रकारच्या भरपूर सर्व्हिसेस याच्यामध्ये उपलब्ध आहेत. परंतु आपल्याला आता सध्या आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला पूर्ण डिटेल प्रोसेसमध्ये मी सांगणार आहे. तर आपण आधार डाउनलोड, इथं तुम्हाला दिसत असेल आधार डाउनलोड, हे बघा सेकंड नंबरची सर्व्हिस आहे. आधार इज फॉर एव्हरी रेसिडेंट ऑफ इंडिया. याच्यामध्ये भरपूर सर्व्हिस आहेत. बुक ऑन अपॉइंटमेंट, चेक आधार स्टेटस आणि याच्या पुढेच तुम्हाला आधार डाउनलोड हे ऑप्शन दिसत असेल तर तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचे. तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढचा जो काही इंटरफेस असेल तुम्हाला इथं तो दिसणार आहे. तर मित्रांनो, आता काय करायचं याच्यामध्ये तुम्हाला इथं तुम्हाला 3 ऑप्शन आहेत, म्हणजे आधार कार्ड नंबर, एनरोलमेंट ID नंबर आणि व्हर्च्युअल ID नंबर. तर याच्यामधला आपल्याकडे उपलब्ध असणारा जो नंबर आहे तो सुरुवातीचा आहे आधार कार्ड नंबर. तर इथं तुम्हाला आधार कार्ड जो काय तुमचा आधार नंबर असेल तो एंटर करायचा आहे. मी माझा करत आहे, तर तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर इथे एंटर करायचा आहे. तर मी माझा करत आहे. असा आधार नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला खाली एक कॅप्चर असेल, तो कॅप्चर तुम्हाला इथे तो पण टाकायचा आहे. तर हे बघा कॅप्चर आहे आपला 3TFE57. तर इथं तुम्हाला असा आधारचा तुम्ही जर कॅप्चर टाकला तर तुम्हाला इथं सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. तर हे बघा OTP सक्सेसफुल डिस्पॅच टू युअर आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर. जो आपला आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती हा OTP तुम्हाला गेलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आधारचा OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. लगेच मेसेज आलेला आहे आधारचा OTPचा आपल्याला. तर आपण आधारचा OTP बघणार आहोत. तर आधारचा OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे 670451. तर आधारचा OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथं व्हेरीफाय अँड डाउनलोड असं क्लिक करायचं आहे. तर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर प्रोसेस होत आहे मित्रांनो. हे बघा डाउनलोड आपलं झालेलं आहे आधार कार्ड. तर ती फाईल तुम्हाला एक PDF स्वरूपात मिळेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक फाईलला लॉक असेल, कारण असं आधार कार्ड तुम्हाला डायरेक्टली ते शो करणार नाही. तर ते लॉक काय आहे बघा, इथं बघा तुम्हाला त्यानं सांगितलेलं आहे लॉक कसं आहे. कॉम्बिनेशन ऑफ द फर्स्ट युअर लेटर ऑफ नेम ॲज इन आधार इन कॅपिटल लेटर्स अँड इयर ऑफ बर्थ इन फॉर्मॅट. म्हणजे तुम्हाला तुमचं नाव, आता इथं बघा तुम्हाला एक्झाम्पल पण दिलेलं आहे त्यांनी. युअर नेम इज अनिश Y कुमार, युअर बर्थ ऑफ इज 1989. अशी जर तुमची नाव आणि जन्मतारीख असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीचे ज्या 4 आहे तुमच्या, तर समजा आडनावाने जर सुरुवात झाली असेल तर सुरुवातीचे 4 कॅपिटल लेटर जे आहेत ते टाकायचे आहेत आणि नंतर तुमची जन्मतारीख टाकायची. अशा प्रकारे तुम्हाला तुमची फाईल ओपन होईल आणि तुमचं आधार कार्ड मिळेल. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन प्रकारच्या व्हिडिओसाठी आणि नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.